वेलफेअर असोसिएशन तर्फे जो आज हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला आहे त्याबद्दल मी सर्व महिला वर्ग, माझ्या आई बहिणी आणि ह्या सर्व आमचं कुटुंब आहे, या सर्वांचं खरं म्हणजे खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो. कारण की आजचा जो प्रोग्राम झाला हा इतका सुंदर प्रोग्राम होता आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे गोष्ट आहे की आपल्या इथे ह्या आपल्या प्रोग्रामला आज दोन नगरसेविका आल्या प्रभाग 5च्या आणि ही आपली जी एकजूट आहे ती त्यांना इतकी आवडली. त्या म्हटल्या की अशीच एकजूट सगळीकडे असेल तर पुढच्या वेळेला जेव्हा निवडणुका येतील तेव्हा आपल्यातलीच एखादी महिला नगरसेविकेसाठी सक्षम असेल हे मला आवर्जून सांगावंसं वाटतंय. कारण सर्वच महिला ज्या आज इथे उभ्या होत्या त्या सर्वच सक्षम वाटत होत्या. अशी कुठलीच एक महिला मला दिसली नाही की जी बाबा मी अशी म्हणू शकतो की जी महिला नगरसेविकेसाठी पुढे येण्यास किंवा समाजासाठी झटण्यास किंवा कोणतं कार्य करण्यास कुठेतरी कमी पडते. सर्वच महिला तोडीस तोड आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या सहभागामुळेच आजचा हा प्रोग्राम झाला. आणि ह्याच्या पुढे सुद्धा जे प्रोग्राम सह्याद्री वेलफेअर असोसिएशन तर्फे होतील ते सुद्धा इतके सुंदर होतील. आणि मला तर असंच वाटतंय की आता हे सगळं वातावरण बघून असं वाटतंय की येणारा जो आता उद्याचा प्रोग्राम आहे 26 जानेवारीचा त्याची रंगत काय असेल ते आतापासून आपण विचार करू शकतो की महिलांचा इतका उत्कृष्ट सहभाग आहे. तर आता उद्याच्या प्रोग्राममध्ये अजून काय असेल त्याची एक उत्कंठा लागलेली आहे. आणि खरंच परत एकदा मी सर्व महिलांना शुभेच्छा देतो. आणि सर्व आपले कार्यकर्ते जसे काही कल्याणकर साहेब आहेत, खराते साहेब आहेत, सकाळपासून या लोकांचा इतका सहभाग होता. मी घरात काही मीटिंगसाठी मी गेलो होतो पण ज्या वेळेला मी समजा मी चेहरा जरी आला टॉवेल घ्यायला आलं तरी मला दिसायचे हे दोघे काहीतरी यांचं चालू आहे. अशा पद्धतीने त्यांनी कामं केलीत म्हणजे अगदी रस्त्यावरती उतरून ते काम करणारे आहेत. आणि हीच त्यांची आवड म्हणजे त्यांची जी कला आहे लोकांना घेऊन चालण्याची, सर्वांना मान सन्मान देण्याची, सर्वांना एकत्र ठेवण्याची, ही कला फक्त त्यांना जमू शकते आणि त्यांनी ती खूप उत्कृष्टरित्या सांभाळली आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्व महिलांचे खूप खूप आभार. धन्यवाद.